बाल कलाकारांच्या लेझिम कडकडाटात आणि मर्दानी खेळांच्या थरारात धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज जयंती साजरी, शौर्योत्सवाने अवघी सांगली न्हाली. छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त हिंदू धर्म प्रतिष्ठानची ऐतिहासिक शोभायात्रा, पहा विशेष वृत्तांत. सांगली शौर्य आणि पराक्रमाचे ज्वलंत प्रतीक असणारे धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त काल सांगली नगरीत एक अभूतपूर्व आणि ऐतिहासिक सोहळा अवतरला. येथील हिंदू धर्म प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य शोभायात्रेने संपूर्ण सांगलीकरांचे डोळे दिपवून टाकले. हलगीचा कडकडाट आणि तुतारीच्या ललकारीने सांगलीचा खणाग भोई गल्ली विजय चौक परिसर येथे अक्षरशः शंभूराजेंच्या जयघोषाने दुमदुमून गेला होता. शाही लवाजमा अन मर्दानी खेळांचा थरार. गुरुवार दि 14 मे रोजी सायंकाळी ठीक 6 वाजता खणभाग भोई गल्ली विजय चौकातून या दिमाखदार शोभायात्रेला प्रारंभ झाला. शोभायात्रेच्या अग्रभागी डौलदार घोडे, उंट आणि त्यांच्या मागे शिवभक्तांच्या खांद्यावरून निघालेली शंभूराजांची ऐतिहासिक पालखी हे या सोहळ्याचे मुख्य आकर्षण होते. या सोहळ्यात तरुणांनी सादर केलेली अंगावर रोमांच उभी करणारी ऐतिहासिक मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके, चित्तथरारक लाठीकाठी आणि तलवारींचे हात पाहून उपस्थित जनसमुदाय मंत्रमुग्ध झाला. पारंपरिक सोहळ्यात हुलाहूप कलेचे विशेष आकर्षण. या पारंपरिक सोहळ्याला यंदा एका वेगळ्या आणि आधुनिक कलेचीही जोड मिळाली. द बॉम्बे हुपर शिवानी धोपावकर यांनी आपल्या अत्यंत कौशल्यपूर्ण हुलाहूप कलेचे सादरीकरण केले. त्यांच्या या अप्रतिम आणि वेगवान सादरीकरणाला सांगलीच्या रसिक श्रोत्यांनी आणि शिवभक्तांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. एका बाजूला पारंपरिक संस्कृती आणि दुसऱ्या बाजूला कलेचा अनोखा आविष्कार, अशा अभूतपूर्व संगमात सांगलीकर पूर्णपणे मग्न झाले होते. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील दिग्गजांची मांदियाळी. या मंगलमयी सोहळ्याला सांगलीतील विविध क्षेत्रांतील अग्रगण्य नेतृत्वाने हजेरी लावून शंभूराजेंच्या चरणी मानाचा मुजरा केला. यामध्ये माननीय आमदार सुधीर दादा गाडगीळ, माननीय आमदार नितीन राजे शिंदे, प्रदेशाध्यक्ष हिंदू एकता आंदोलन महाराष्ट्र आय. प्रमोदजी भोकरे, जिल्हा सरकारी वकील स्वातीताई शिंदे, विद्यमान नगरसेविका तौफिक भैया शिकलगार, माननीय नगरसेवक या सर्व प्रमुख मान्यवरांसह हिंदू धर्म प्रतिष्ठान मंडळाचे सर्व कर्मठ पदाधिकारी, सन्माननीय सदस्य आणि सांगली जिल्ह्यातील हजारो शिवप्रेमी नागरिक या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी जनसागराच्या रूपाने रस्त्यावर उतरले होते. सम्यक महाराष्ट्र न्यूज सांगली. सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी मी प्रमोद चिनके. आवाहन: सांगली आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीचे वेगवान आणि अचूक अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या सम्यक महाराष्ट्र न्यूज चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.